श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी सद्गुरुदातारा श्रीमद्गोदा तटविहारा ब्रह्ममूर्ते कौपिनांबरा संतवरा नमो तुझ। दावी भवनदी उतरू दीनादे निजपदी अवतरू तो हा भक्त काज कल्पतरू संतावतारू साईचा। गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवलविंदान साई छबीचे जलनिमज्जन टळूनी रक्षण झाले कसे। तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना। लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट। सारांश गुरु कृपा उजियेणे फिटे भवभयाचे साकडे। निःश्रेयस मार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय। नित्य स्मरता सद्गुरु चरण विरे विघ्नांचे विघ्नपण। मरणासीही येईल मरण पडे विस्मरण भव दुःखा। म्हणूनिया समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता। जयाची आश्रवणे तत्वता अति पावनता लाझेल। आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण। कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे। आता चित्त करूनी समाहित परिसिले आता पर्यंत आचरित। तैसेच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा। धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख। अर्धशतकाहुनीही अधिक अतिसुखकारक जाहले। शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा। 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी। तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी। बुद्धाची तै बुद्ध जयंती साईची तै पुण्यतिथी। देवादिकांची
दिवशी आली उदयाला निर्याण काला एकादशी सूर्योदयाची उदय तिथी तीच दसऱ्याची तिथी मानिती म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करीती ते दिनी मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात म्हणून ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळविती वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला समर्थ साईच्या कळकळा तेणे सकळा कळतील इसवी सन 1916 सण दसरा शिलंगण वेळा फेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली नभ प्रदेशी मेघ गडगडे अवचित विद्युल्लता कडकडे देवी जमदग्नी स्वरूप रोकडे प्रकट केले बाबांनी सोडून शिरीचा सुडका काढून कफनी तडका फडका फेडून कौपीन लंगोटा केला भडका धुनीत आधीच तो अग्निसोज्वळ साह्य होता आहुती प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला हे सर्व घडले अवचिती नकळे काय बाबांचे चित्ती शिलंगण काळीची ती वृत्ती महद्भीती प्रद होती अग्नीने पसरिले निज तेज त्याहुनी बाबा दिसले सतेज झाकोळले नयन सहज परामुख जन झाले संत हस्तीचे हे अवदान सेवुनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न्य धन्य नयन देखत्यांचे त्वेष टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान मी मुसलमान की हिंदू गरजोनी बाबा वदती पहाजी मी हिंदू की यवन आजी निर्धारा यथेच्छ मना माझी आशंका घ्याजी फेडूनिया देखावा हा अवलोकून मंडळी झाली कंपायमान होईल कैसे शांतवन नित्य चिंतन चालले भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परिबाबांचा भक्त श्रेष्ठ धीर केला आला निकट नेसवी लंगोट बाबांसी
पालखी फुलांनी शृंगारिली, अंगणी आणिली आज्ञेने, रजत दंड पताकाचवरी, छत्रध्वजादी राजोपचारी, शृंगारिली से मिरवणूक स्वारी, निघे बाहेरी एकांतरा, झाला एकची महागजर, साईनाथांचा जय जयकार, काय वर्णावा तो गिरा गजर, आनंदा पूर लोटला, मग शोधूनी शुभ्र धडका, बाबा डोक्यास गुंडीती फडका, घेती चिली मत माखू सटका, जणू तोच नेटका सुमुहूर्त, कोणी छत्री कोणी चवरी, कोणी मोरचले साजिरी, कोणी गरुडटके अबदागिरी, घेती निज करी वेत्रदंड, येणे परी करुनियामीस, बाबांनी सुचविले सर्वत्रास, भवसागर सीमोल्लंघनास, दसराच एक सुमुहूर्त, तदनंतर एकची दसरा, बाबांनी दाखविला शिर्डी करा, पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा, देहधरार्पण केला की, हे न केवळ सुचविले, स्वये अनुभवा आणून दाविले, निज देह शुद्ध वस्त्र वाहिले, योगाग्नीत हविले येच दिनी, सन 1918, ते सालीचा तो सण दसरा, तोच सुमुहूर्त केला खरा, निज परात्परा समरसले, ऐसीच बाबांची आणिक प्रचिती, लिहिता लिहिता आठवली चित्ती, की याच विजयादशमीची तिथी, निश्चित होती आधीच, शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा, झाले अति दुखणाईत एकदा, जीवास सोसवती न आपदा, अतितापदायक भोक्तृत्व, उपाय काही बाकी न राहिला, पडे न जव दुखण्यास आळा, आला जीविताचा कंटाळा, अति कदरले पाटील, होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यराती, एकाएकी बाबांची मूर्ती, त्यांचे उषागती प्रकटली, तव ते पाटील पाय धरिती, निराश होऊनी बाबांस वदती, कधी येईल मज मरण निश्चिती, एवढेच मज प्रतिवदाची, आला आता जीवाचा वीट, नाही मज मरणाचे संकट, मरण कधी मज देईल भेट, पाहे मी वाट एवढीच, तव त्या बाबा करुणा मूर्ती, म्हणती न करी चिंता चित्ती, टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करीसी रे, तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी
शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्ल पक्ष पावेल अक्षय पदतात्या परीन बोलावे तया पाशी हाय घेऊनी बैसेल जीवाशी झुरणी सपडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना अवघी 2च वर्षे उरली तात्याची वेळा जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासोनी गुप्त ठेवली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथूनी सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाचा ताळा 40चा भाद्रपद सरला मास आश्विन डोकावू लागला तात्या बापडला पथारीवर तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबांचं भरली शिरशिरी तात्याचा भरवसा बाबांवरी बाबांचा श्री हरी रक्षिता सुटेना तात्याचा बिछाना येवविना बाबांचे दर्शना अनिवार्य देहाच्या यातना सोसवेना तया ते एक तो निज व्यथा व्यथित बाबांपाशी लागले चित्त नाही चालवत ना हालवत दुखणेही वाढत गेले ते इकडे बाबांचे कण्हणे कुंठणे दिवसेंदिवस वाढले द्विगुणे हा हा म्हणता तेही दुखणे अनावरपणे हटेना म्हणता म्हणता जवळ आला दिवस बाबांनी जो भाकीत केला बाळा शिंप्यास घाम सुटला तैसाच पाटीला रामचंद्रा म्हणती बाबांचे खरे होते ऐसेच आता वाटू लागले ते बरवे नक्की हे चिन्ह दिसते प्रमाण वाढतेच दुखण्याचे झाले आली शुद्ध दशमी नाडी वाहू लागली कमी तात्या पडला मरण संभ्रमी आप्तेष्ट श्रमी जाहले असो पुढे नवल वर्तले तात्यांचेही गंडांतर टळले तात्या राहिले बाबाच गेले जणू मोबदले केले की पहा आता बाबांची वाणी नाव दिधले तात्याचे लावुनी केली तयारी निज प्रयाणी वेळा न चुकवुनी अणुभर नाही म्हणावे तरीही सूचना देऊनी आणिले भविष्य निदर्शना गोष्ट घडे पर्यंत ही रचना दिसली न मना कवणाचे जन म्हणती तात्यांचे मरण निज देहाचा बदला दे
बाबांनी ऐसे केले निवारण, तयांचे विंदान त्या ठावे. बाबांनी देह ठेविल्या राती, अरुणोदयी सुप्रभाती. बाबा स्वप्नात पंढरपुराप्रति, दृष्टांत देती गणुदासा. मशीद पडली ढासळोनी, अवघे शिर्डीचे तेली वाणी. त्रासबुनी सोडिले मज लागुनी, जातो तेथुनी मी आता. म्हणूनी आलो येथवरी, फुलाही मज बक्कळ डवरी. इच्छा एवढी पुरी करी, चल झड करी शिर्डीत. इतक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधिस्थता. ऐकुनी गणुदास निघाले ही वार्ता, क्षण न लागता शिर्डीस. सवे घेऊनी शिष्य परिवार, येऊनिया समाधी समोर. मांडिला कीर्तन भजन गजर, अष्टौ प्रहर नामाचा. हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोनी अति मनोहर. प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भूवैकुंठ. नाम घोषाची भरली पेट, करविली लूट गणुदासी. दसऱ्याचीच का बाबांस प्रीती, की तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती. शुभ काळ विशेष प्रयाण कृती, हे तो विश्रुत सकळाते. हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन. तयास कोठुनी असेल निर्याण, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जयान धर्मा धर्म बंधन, जाहले सकल बंधोपशमन. जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयासी निर्याण ते काय. ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति, ऐशिया साई महाराजां प्रति. नाही आगती अथवा गती, निर्याण स्थिती कैची त्या. असो उत्तर वा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण. ठाईत समरसती जयाचे प्राण, दीप निर्वाण समकाळे. देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी. निज स्वार्थ साधली यावरी, परतणे माघारी ज्याचा त्या. या पुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक. निघून गेली वेळ अमोलिक, कीर्ती स्थायिक राहिली. ज्वर आलियाचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत. कधी कुंठत कधी कणत, सदैव सावचित्त अंतरी. दिवसा अष्टघटका भरता, निर्याण काळ निकट येता. उठून बैसले ते निज सत्ता, अविकळ चित्ता माझा
ती वेळा भयंकर अभद्रा टळली समग्रा वाटले. असो या परी करीत खंत सर्व बैसले असतास चिंत. पातला बाबांचा निकटंत घडला वृत्तांत परिसातो. क्षणिक अवकाश प्राणोत्क्रमणाला नकळे काय आले मनाला. हस्त कफनीचे खिशात घातला ती धर्म वेळा जाणोनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी नामासारिखी जिची करणी. नित्य निरत जी साई चरणी ती सन्निधानी तै होती. तिजला काही द्रव्यदान बाबा करीत ती सावधान. क्षणात होणार देहावसान चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मी बाई शिंदे बाबांपाशी मशिदीमध्ये. अक्षयी काम काजा संबंधे नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाटी दरबार खुला सर्वांसाठी. बहुशः कोणान आडकाठी मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जै सरते तेथुनी मंडळी घरोघर परते. ती जव दुसरे दिवशी उजाडते तेव्हाच येते मशिदी. परी भगत म्हाळसापती दादा लक्ष्मी यांची भक्ती. पाहुनी तयास रात्रीच्याही वक्ती मनाई नव्हती बाबांची. हीच लक्ष्मी अति प्रीती प्रत्यही पाठवी बाबांप्रती. भाजी भाकर वेळेवरती सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता कळू सरेल बाबांची दयार्द्रता. श्वान सुकरी बाबांची ऐक्यता आश्चर्य चित्ता होईल. बाबा एकदा सायंकाळी भिंतीस टेकून वक्षस्थळी वार्ता चालता प्रेम समेळी. लक्ष्मी आली ते स्थानी. तात्या पाटील जवळ होते आणि कवर कड असता तेथे. लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते. बाबा ती येते तव वदती. लक्ष्मी लागली से भूक माते. बाबा मी भाकर घेऊन येते. निघाले ही आता आणि ते ऐसेच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली भाकऱ्या भाजून घेऊन परतली. कोरड्या समवेत अविलंबे आली. सन्मुख ठेविली ती न्याहारी. बाबांनी ते पान उचलिले कुत्र्या समोर तैसेच मांडिले. बाबा हे काय आपण केले. लक्ष्मीने पुसिले तात्काळ. मी जी तुकी गेले सत्वरी. हातोहाती भाजिल्या भाकरी. तयांची ही काय नवलपरी. श्वानाची खरी धन केली.
भेद असे का भुकेत, क्षुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान, माझी या मुखीच ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे. प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा, ऐसी उपदेश परसाईची वाचा, प्रेमरसाचा परिपाक, बोलूनी सोपी प्रपंच भाषा, आखीत परमार्थ रूपरेषा, न काढिता कोणाच्या वर्मा दोषा, शिष्य संतोषा राखीत, तेथुनिया उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर, करुनी ठेवी दुग्धात पुष्कर, प्रेम पुरस्सर प्रत्यही, पुढे बाबाही भक्ती प्रेमे, भाकर ती खाऊ लागले नियमे, वेळी होता विलंबन करमे, जेवण न गमे बाबांच, होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ, जरी पात्रे तै वाढिली सकळ, जेवावयाचा टळे ना काळ, मुखी न कवळ घालीत, निवून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळंबून, परिलक्ष्मीची भाकर आली या वीण, अन्न सेवन होईना, पुढे काही दिवसवरी, बाबांनी प्रत्यही तिसरे प्रहरी, शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसून, बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधा कृष्णे सदेत, याच लक्ष्मीचे हस्ते देववित, उच्छिष्ट प्रीत बहुती जला, असता चालली देह विसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकड कथा, किमर्थ ऐसे न म्हणिजे श्रोता, साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर, याच्याही पैल परात्पर, साई भरलासे निरंतर, जो अज अमर तो साई, हे एक तत्व या कथेच्या पोटी, ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी, सहज स्मरली उठा उठी, श्रोतयासाठीच मी मानी, असोईसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साई सभावा, सावधानाचा काय नवलावा, वृत्तांत परिसावा सादरता, जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण, बाबा निज हस्ते करीती दान, देहावसान समयी तिस, एकदा 5 एकदा 4, रुपये खिशातून काढून बाहेर, ठेवीत तियेचे हातावर, तीच की अखेर बाबांची, की नवविधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगण, सीमोल्लंघन दक्षिणाही, किंवा श्रीमद भागवत
श्रीकृष्णे कथिली उद्धवा प्रति, तीन वलक्षण शिष्य स्थिती, तियेची स्मृती देत बाबा। एकादशाच्या दशमाध्यायी षष्ठम श्लोकाची पहा नवलाई। शिष्ये कैसी करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे। आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्धी 4ची 7। बाबा ही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतु पोटी। अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरु सेवा पर। असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे। जया ठावी नाही असूया, वाचा विग्लापन करीन वाया। इही लक्षणी निज गुरुराया, संतोष वाया झटावे। हाच श्री साईनाथांचा हेत, ऐसिया रूपी व्यक्त करीत। केवळ स्वकीय भक्त हितार्थ, करुणावंत संत सदा। लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन, नवाची कथा काय तिज लागून। तीही तितुके टाकील वाळून, तथापि ते दान अपूर्वतीस। परम थोर भाग्ये आगळी, तेणेच ऐशिया कृपेची नवाळी। पावती झाली नवरत्नावली, निज कर कमळी साईच्या। गेले जातील कितीसे नव, परी हे दान अति अभिनव। की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईची। आले सन्निध देहावसान, तरीही राखुनी अनुसंधान। 4-5ची सांगड घालून, आमरण स्मरण दिधले तिस। ऐसा दावोनी सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना। मात्र ग्रामस्थातील एका दोघांना, बैसविताना देखिले। परी काही प्रेमळ भक्तांनी, हट्टची धरिला कित्येकांनी। जाऊ नये बाबांपासूनी, वेळती कठीण मानुनी। परिप्रसंगी अंतसमयी, पडेन काय मोहाचे अपायी। म्हणून या जणू घाई घाई, अवघियाही दवडिले। निर्याण समय निकटती, जाणोनी बुट्टी काकादिका प्रति। बाबा वाडियात जा जा म्हणती, भोजनांती मग यावे। पाहुनी तरांची ही व्यग्रता, बाबा दुश्चित्त निज चित्ता। जा जा जेवूनिया जा आता, ऐसे समजता आज्ञापिती। ऐसे हे नित्याचे सांगती, सखे अहर्निश निकटवर्ती। जरी मनाची दुश्चित्त वृत्ती, आज्ञेने उठती जावया। आज्ञा तरी नुलंघवे, वेळी सान्निध्यहीन त्यागवे। बाबांचे मनही न मोडावे,
दुखण्याचे प्रमाण, कैसे जेवण कैसे खाण, बाबांपाशी गुंतले प्राण, विस्मरण क्षण साहेना, असो जाऊनी जेवू बैसले, इतक्यात मागूनी बोलावू आले, अर्ध पोटीच धावत आले, तव ते अंतरले भेटिला, आयुर्दाय स्नेह सरता, प्राण ज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता, देह विश्रामता पावला, नाही पडून वा निजून, स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसा स्वहस्ते धर्म करून, केले विसर्जन देहाचे, समर्थांचे मनोगत, न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातो हात, ब्रह्मीभूत जाहले, घेऊनी देह मायेची बुंथी, संत सृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती, तात्काळ समरसती अव्यक्ती, नट धरितो वेशनाना, अंतरी पूर्ण जाणे आपणा, तया अवतारिया परिपूर्णा, साकडे मरणाचे ते काय, लोकसंग्रहार्थ जो अवतरला, कार्य संपता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला, विग्रह स्वलीला धरितो जो, परब्रह्म ज्याचे वैभव, तया कैचा निधन संभव, निर्ममत्व जयाचा अनुभव, कैसा भवाभव त्या बाधी, दिसला जरी कर्मी प्रवृत्त, कधी कर्मे केली यत्किंचित, सदा कर्मी अकर्म देखत, अहंकार रहितत्वे, ना भुक्तं क्षीयते कर्म, हेतु स्मृत्युक्त कर्माचे वर्म, परिब्रह्म ज्ञात्याचा न संभ्रम, देखे जो ब्रह्मची वस्तु मात्री, क्रियाकारक फलजात, हेतो अवघे प्रसिद्ध द्वैत, तेहि ब्रह्मविद ब्रह्मची मानित, जे विकार जत शुक्ती केवरी, बाबांसारखी मायाळू जननी, पडली कैसी काळाचे वदनी, दिवसाग्रासी अंधारी रजनी, तैसीच ही कहाणी झाली की, आता हा अध्याय संपवू येथे, राखू मासिक मर्यादेते, अतिविस्तारे दुश्चित्त तेथे, ना तरी श्रोते पावतील, पुढील अवशेष निर्याण कथा, येईल यथाक्रम पुढे परिसता, शरण हे माड साई समर्था, पावला कृतार्था यत्कृपे, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साईनाथ निर्याणं नाम, द्विचत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः।
श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज